श्री स्वामी समर्थ. वर्षभरात अनेक सण येतात, अनेक व्रत येतात आणि प्रत्येक सणाचे आपले वेगवेगळे महत्त्व असते. पण वर्षभरात असा एक दिवस येतो ज्यांची प्रत्येक विवाहित महिला आतुरतेने वाट पाहत असते. कारण हा दिवस फक्त एका व्रताची नाही, तर श्रद्धेचा, विश्वासाचा, प्रेमाचा, त्यागाचा आणि अखंड सौभाग्यांचा दिवस मानला जातो. तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा. महिलांनो, तुम्हीही दरवर्षी वटपौर्णिमेचा व्रत करत असाल, उपवास करत असतो, वडाच्या झाडाची पूजा करत असतो, 7 किंवा 11 फेऱ्या मारत असतो. पण कधी मनात एक प्रश्न आला की या दिवसाला वटपौर्णिमा हे नावच का पडले? वडाच्या झाडाची पूजा का केली जाते आणि या दिवशी कुलदेवीची सेवा सुद्धा का करावी? आणि या दिवशी असे कोणते उपाय आहेत जे श्रद्धेने केले तर मनाला समाधान मिळते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते? आज आपण या सर्व गोष्टी अगदी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण सर्वात प्रथम जाणून घेऊया वटपौर्णिमा हे नाव कसे पडले. वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा दिवस. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाच्या झाडाची विशेष पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला वटपौर्णिमा असे म्हणतात. पण या नावामागे फक्त वडाचे झाड नाही, तर माता सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे. पूर्वी मद्र देशात अश्वपती नावाचे एक धर्मनिष्ठ राजा राज्य करीत होते. त्यांना अनेक वर्ष मुलं नव्हते. त्यांनी देवाची उपासना मनापासून केली, तेव्हा देवी प्रसन्न झाली आणि त्यांना एक कन्या झाली. त्या कन्येचे नाव ठेवले गेले सावित्री. सावित्री लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, नम्र, दयाळू आणि धर्मावर श्रद्धा ठेवणारी होती. योग्य वय झाल्यावर तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राला आपला पती म्हणून निवडले. सत्यवान अत्यंत गुणी आणि प्रामाणिक होता, पण त्याचे आयुष्य कमी असल्याचे ऋषी नारदांनी सांगितले होते. हे ऐकूनच सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात जाऊन साधे जीवन स्वीकारले. ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली, पतीसोबत कष्ट करू लागली. तिच्या मनात एकच विश्वास होता, देवावर श्रद्धा असेल तर संकटावरही मात करता येतो. एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्यांच्या सोबत होती. अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवले. काही क्षणातच त्याचा श्वास थांबला. त्याच वेळी यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले. पण सावित्री घाबरली नाही. ती यमराजांच्या मागे चालत राहिली. यमराजांनी तिला अनेक वेळा परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने धर्म, सत्य आणि पतिव्रतेचे महत्त्व इतक्या नम्रतेने सांगितले की यमराज तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला एका मागून एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासू सासऱ्यांचे सुख मागितले, त्यानंतर त्यांचे हरवलेले राज्य मागितले. शेवटी तिने सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद मागितला. यमराजांनी तथास्तु म्हटले, पण लगेच त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल तर हा वर पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीची बुद्धिमत्ता, श्रद्धा आणि अढळ विश्वास पाहून यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. महिलांनो, ही कथा आपल्याला फक्त पतीच्या दीर्घायुष्याची शिकवण देत नाही. ही कथा सांगते की श्रद्धा, संयम, प्रेम आणि धैर्य असेल तर मोठ्या संकटातूनही मार्ग निघू शकतो. असे मानले जाते की सत्यवानाला ज्या वडाच्या झाडाखाली पुन्हा जीवन मिळाले, त्या दिवसापासून वडाचे झाड अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. म्हणून आजही वट पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पण महिलांनो, वटपौर्णिमा म्हणजे फक्त झाडाची पूजा नाही, हा दिवस पौर्णिमेचाही आहे. पौर्णिमा ही देवी देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा अवश्य करावी. सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. सर्वात पहिले आपलं देवघर स्वच्छ करून कुलदेवी समोर तुपाचा दिवा लावावा. देवी देवतांना स्वच्छ करावे. हळद, कुंकू, फुले वाहावे. शक्य असल्यास गोड नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करा की हे आई, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. घरात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट राहू दे. अनेक घरांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवी समोर 11 रुपये, 21 रुपये
आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा ठेवण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी ती रक्कम मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान केली जाते. हा दानाचा संस्कार मनाला नम्रता आणि समाधान देतो. म्हणून महिलांनो, आपल्या हिंदू धर्मात असे सांगितले जाते की प्रत्येक सण आपल्याला काही ना काही चांगला संदेश देऊन जातो. वटपौर्णिमा ही त्याला म्हणून वटपौर्णिमा ही त्यातीलच एक. हा दिवस आपल्याला फक्त व्रत करण्याची शिकवण देत नाही, तर श्रद्धा, संयम, कुटुंबातील प्रेम आणि देवावरील पूर्ण विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी मन शुद्ध ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण देवाला मोठा नैवेद्य किंवा महागडी वस्तू नको असते, तर देवाला भाव, श्रद्धा आणि प्रेम इतके हवे असते. म्हणून मनापासून केलेली छोटी पूजा देखील देवापर्यंत नक्कीच पोहोचते, असे आपल्या संतांनी सांगितले आहे. म्हणून महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असेल तर लवकर उठा, स्वच्छ होऊन घरातील देवघर स्वच्छ करा, देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांना नमस्कार करा. कारण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदेवीचे स्मरण करणे, कुळाचार करणे या दिवशी ही आपल्या संस्कृतीतील सुंदर परंपरा आहे. कारण आपल्याला आपल्या कुलदेवतांना विसरायचं नाही आहे. आपल्या कुलदेवीला हळद, कुंकू, फुले अर्पण करा. घरात जे काही गोड बनवले असेल त्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर हात जोडून एवढीच प्रार्थना करा, हे आई, माझ्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समाधान दे. घरातील सर्व संकटे दूर कर. महिलांनो, अनेक वेळा आपण देवाकडे फक्त काहीतरी मागत राहतो, पण या दिवशी देवाचे आभार देखील मानावेत. कारण आज जे काही आपल्याकडे आहे ते सर्व देवांच्या कृपेनेच आहे. कृतज्ञता व्यक्त करणे ही देखील एक प्रकारची भक्ती आहे. आपला संसार आहे, मुलं बाळ आहे, त्यांसाठी आपल्याला देवांना धन्यवाद म्हणायचे आहे. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे, वडाला स्वच्छ पाणी अर्पण करावे, हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. शक्य असल्यास कापसाचा किंवा पवित्र दोरा वडाभोवती गुंडाळावा. 7 किंवा 11 फेऱ्या माराव्यात. प्रत्येक फेरी मारताना मनात देवाचे नामस्मरण करावे आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी आणि सर्वांच्या मंगलासाठी प्रार्थना करावी. फेऱ्या मारताना घाई करू नका, शांत मनाने श्रद्धेने पूजा करा. कारण पूजा किती वेळ केली यापेक्षा ती किती भक्तीने केली हे देखील अधिक महत्वाचे असते. वडाच्या झाडाला नमस्कार केल्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा नक्की ऐका किंवा वाचा. या कथेमध्ये प्रत्येक महिलेसाठी एक सुंदर संदेश आहे. संकट आले तरी धैर्य सोडू नये, कुटुंबाची साथ सोडू नये आणि देवावरील विश्वास कधीही कमी करू नये. जी मी कथा वरती सांगितलेली आहे ती कथा नक्कीच तुम्ही ऐकावी. महिलांनो, वटपौर्णिमेचा दिवस हा पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास लक्ष्मी मातेसमोर कमळाचे फूल अर्पण करा, सुगंधित फुले अर्पण करा. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. अनेक लोकश्रद्धानुसार यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि समृद्धीची भावना वाढते. या दिवशी तुळशी मातेलाही विसरायचं नाही आहे. तुळशी मातेला विसरू नका. तुळशीपाशी दिवा लावा. भगवान श्री विष्णूचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. मन शांत होते आणि भक्ती अधिक दृढ होते. महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व सांगितले जाते. आपल्या शक्तीनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, धान्य द्या, फळे द्या किंवा वस्त्र दान करा. दान हे प्रदर्शनासाठी नसावे, तर करुणा आणि दया सेवाभावाने असावे. असे दान मनालाही आनंद देते. अनेक घरांमध्ये या दिवशी सुहासिनी महिलांनी हळद कुंकू देण्याची परंपरा आहे. त्यांना फळे, बांगड्या, हळद कुंकू किंवा छोटासा वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये आशीर्वादाला खूप मोठे स्थान आहे. म्हणून आपल्याला या दिवशी वडाची पूजा करताना सुद्धा सुहासिनींना हळद कुंकू लावायचे आहे. संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावा. संपूर्ण कुटुंबाने मिळून देवाचे नामस्मरण करा. घरात काही मिनिटे जरी भक्तीचे वातावरण तयार झाले तरी त्याचा सकारात्मक परिवार संपूर्ण कुटुंबावर होतोच. महिलांनो, रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसला तर त्याचे दर्शन घ्या. चंद्राला नमस्कार करा आणि मनात शांतपणे प्रार्थना करा की माझ्या घरात प्रेम राहू दे, ऐक्य राहू दे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. अशा प्रकारची सकारात्मक प्रार्थना मनालाही
एक ताकद देतो, बळ देते. झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीचे स्मरण करा. दिवसात जे काही चांगले घडले त्याबद्दल देवाचे आभार माना. मनामध्ये कोणाबद्दल राग असेल, द्वेष असेल तर तो सोडून देण्याचा प्रयत्न करा. कारण क्षमा आणि शांत मन ही देखील एक प्रकारची पूजा. महिलांनो, लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचे खरे महत्त्व फक्त विधीमध्ये नाही तर श्रद्धा, प्रेम, संयम आणि कुटुंबातील एकत्र राहण्यामध्ये आहे. माता सावित्रीच्या जीवनातून आपण हेच शिकतो की संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, योग्य विचार आणि देवावरील विश्वास कधीही सोडू नये. महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते मंत्र, स्तोत्र म्हणायचे आहे यावरती एक संपूर्ण व्हिडिओ नक्कीच घेऊन येते. तोपर्यंत अशाच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.